आनंद, अरे इथे का उभायस? नमस्कार कर ना. नमस्कार कर. काहीच करायची इच्छा नाही माझी. होळीचा सण साजरा करायची पण इच्छा नाही. पहिलं वर्ष असेल आपण समरशिवाय होळीचा सण साजरा करतो. माझी तरी कुठे इच्छा, पण काय करणार. दरवर्षी तुम्ही 2 दिवस होळी साजरी करायचा आणि पुढचे 3 दिवस पुरणपोळ्या खायचा. येतील हे दिवस, पुन्हा येतील. माझी खात्री आहे. म्हणूनच हात जोड आणि प्रार्थना कर. सगळी निगेटिव्हिटी, वाईट ऊर्जा जळून खाक होऊ दे. काय झालं अधीरा तुला? तुझी शांत शांत काय आहेस? हे काय अधीरा, तुझ्या डोळ्यात का पाणी आहे? हा अधीरा, सणाच्या दिवशी कोण रडतं का सांग मला? सणाच्या दिवशी असं पब्लिकली ह्युमिलिएट कोणीच कोणाला करत नाही. का वागतं ताई असं सारखं? फ्रँकली स्पीकिंग, हा ना, हे तुझ्या आईबद्दल असं सतत कंप्लेंट करणं खरंच नाही आवडत आहे. बघितलंस ना केवढं बोलले हातात त्या, किती पब्लिकली ह्युमिलेट केलं मला. मला नाही आवडत आहे, मला त्रास होतो. मी कसं बघ, आई आहे ना त्या विचारांची आहे. जेव्हा सुना सासवांना घाबरायच्या किंवा सासवा जे म्हणतील ते योग्य असं असायचं, राईट? तू ना एक काम कर. तू उद्यापासनं किंवा आत्तापासूनच आई समोर सरेंडर हो आणि असं दाखव की आई तुम्हीच मला शिकवा, किंवा मला हे नाहीये तुम्ही सांगाय कसं करायचं. तुम्ही जे करतात एकदम बेस्ट आहे, तुम्ही जे करतात एकदम परफेक्ट आहे. माझ्यासाठी हे करूच शकतेस ना तू. याने काय होईल माहितीये का? अगं तिला सुद्धा असं वाटेल ना की माझी सून माझ्याकडनं काहीतरी शिकते. अगं तू इतका कॉन्फिडन्स दाखवतेस तर तिला थोडंसं इन्सिक्युअर वाटतच असेल ना. आपण आता फिरायला जाऊयात ना, तेव्हा आईला सोबत घेऊन जाऊयात. सिरियसली. आपल्या बरोबर काय करते तुला माहितीये का? त्या तू माझा प्लॅन तर ऐक ना. आपण मूवीजला जातो, मग एखाद्या मूवीला तिला सुद्धा घेऊन जाऊयात ना सोबत. आपण किती आउटिंग्स करतो, किती हॉटेलिंग करतो. आय नो ती कटकट करेल, ती चिडेल, ती बोलेल, पण ट्रस्ट मी अधीरा हे फक्त 1-2 तास असेल. त्यानंतर तिलाही समजेल तू किती चांगली असते. मला असं वाटतंय ना, तिला अटेन्शन मिळत नाहीये घरात, कारण सगळं अटेन्शन तर कोणतरी घेऊन बसलंय त्यांच्याकडे. सो हे सगळं ना लॅक ऑफ अटेन्शन मुळे होत आहे. ऐक ना, मग माझ्यासाठी प्लीज आपण काही दिवस आईला थोडं जास्त अटेन्शन देऊयात ना. मांडायचा भावासारखं एक प्रकारचे प्रेम पण करायचं. काय माहिती कोणाची दृष्टी लागली तुमच्या मैत्रीला. जाऊ दे आजी, तू नको त्रास करून घेऊस. जरी ठरवलं ना की नाही त्रास करून घ्यायचा, तरी त्रास होतोच रे. नातवासारखा आहे मला तू. कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं तुमच्या दोघांच्या मैत्रीला अशी फूट पडेल म्हणून. प्लीज आजी, आता नको तो विषय. समर बरोबर बोलतोय आई. आनंद आपल्या बरोबर होळीला नाहीये आज. ह्याचं वाईट मलाही खूप वाटतंय. तुम्ही त्याला नातवासारखं समजायचं, मी त्याला माझ्या मुलासारखं समजायचे, पण त्याने काय केलं आपल्या बरोबर? अहो आपल्या डोळ्यांनी बघितलं ना आई, ते विसरून कसं चालेल? इतक्या वर्षाचं नातं आपलं, इतक्या वर्षाचा घरोबा, आपल्या घरात चोरी केली, इतका सुद्धा विचार केला नाही त्यांनी. खाल्ल्या मिठाला जागला नाही ना तो आई. काकू बास आता हा विषय. सॉरी समर, सॉरी. जाऊ दे. आपण आता कोणी बोलायचंच नाही, विषयच नको काढूया.
आपण सगळ्यांनी नमस्कार करूया आता, चला. वा 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 वा. रोहिणी, मला आत्ताच्या आत्ता गरम चहा हवाय, आलं टाकून. माझ्या रूम मध्ये लवकर घेऊन ये. हो सर. आजी पण केवढ्या इमोशनल झाल्या होत्या. आनंदाला ना फक्त राजवाड्यांच्या नाही, आजींच्याही जवळचे आहेत. खूप मोठं कुटुंब नाहीये यांचं, आणि असे नातेवाईकही पाहिले नाहीत मी कधी. म्हणून कदाचित आनंदाला अजूनच जास्त जवळचे झाले असते. किती घट्ट छान नातं होतं त्यांचं. राजवाडेही घरी बोलून नाही दाखवणार, पण ते सुद्धा आनंददांना खूप मिस करतायत हे कळतंय मला. देवा, मला आता ताकद दे या दोघांची मैत्री पुन्हा जोडण्याची. लवकरात लवकर आनंदाला निर्दोष असल्याचा पुरावा सापडू दे आणि मला तो राजवाडेंना दाखवता येऊ दे.